सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मेकॅनिकल मोटर व्हेकल ओळखूया, फ्लुइड लेवल तपासू आणि स्वयंचलित ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फिल्टर बदलूया। या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही पुढील बाबींमध्ये सक्षम असाल। ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे विविध भाग ओळखा, ट्रान्समिशन फ्लुइड तपासा, जुने फ्लुइड काढून फिल्टर करा, नवीन फ्लुइड भरा आणि फिल्टर फिक्स करा। हा एक्सरसाइज करण्यासाठी लागणारे टूल्स, मशिनरी आणि मटेरियल्स गोळा करूया। ट्रेनीज टूल किट 1 सेट, रिंग स्पॅनर सेट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, हायड्रॉलिक जॅक किंवा रॅम्प 1 नंबर, व्हेकल विथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 1, ट्रे 1, बॅन इन क्लॉथ गरजेप्रमाणे, ट्रान्समिशन फ्लुइड गरजेप्रमाणे, फिल्टर 1। प्रक्रिया, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमचे विविध भाग ओळखा। कव्हर असेंबली, क्लच ट्रान्सफर रिंग, शू असेंबली, वॉशर, प्रेशर प्लेट, प्लेट, इनर रेस, रोलर असेंबली 1 वे, ड्राइव हब, एंड कवर, स्प्रिंग, टर्बाइन असेंबली, रिएक्टर आणि क्लच असेंबली, इम्पेलर असेंबली, जुने फ्लुइड काढून फिल्टर करा, इंजिन स्टार्ट करा आणि ते आवश्यक तितके वॉर्म आहे याची खात्री करा, इंजिन बंद करा आणि ऑइल लेवल तपासा। वाहन उचलण्यासाठी किंवा रॅम्पवर वाहन पार्क करण्यासाठी जॅकचा वापर करा। तसेच वाहन उचलण्यासाठी आपण 2 पोस्ट हॉइस्ट वापरू शकतो। ड्रेन प्लग लूज करून ओल्ड ऑइल काढून टाकावे। ऑइल पॅन मध्ये ड्रेन प्लग असेल तर एक एक करून ऑइल पंप मधून बोल्ट काढून टाका। ओल्ड ऑइल हळूहळू काढून घ्या। काउंटर क्लॉकवाइज फिरून किंवा मॉडेलनुसार क्लिप्स किंवा ओ रिंग काढून ऑइल फिल्टर काढून घ्या। नवीन फ्लुइड भरा आणि फिल्टर करा। ड्रेन प्लग त्याच्या जागी फिक्स करा। मॅन्युफॅक्चररच्या रेकमेंडेशन नुसार ऑइलचे मोजमाप करा। ऑइल घाला, डिपस्टिक वापरून मेजर करा, इंजिन स्टार्ट करा आणि काही मिनिटे वॉर्म अप करा। पुन्हा ऑइल लेवल तपासून घ्या। समाधानकारक असल्यास वाहन चालवा। या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टी शिकलो। ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे विविध भाग ओळखणे, ट्रान्समिशन फ्लुइडची तपासणी केली, जुने फ्लुइड काढून फिल्टर करा, नवीन फ्लुइड आणि फिल्टर भरा। आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल। सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।